जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेच्या बाजूनं युद्धात उतरण्याची शक्यता, तर चीनचं इराणला समर्थन. शस्त्र टाका अन्यथा मृत्यू अटळ. अमेरिका इस्रायल पुढे इराण झुकणारच. युद्धजन्य स्थितीमध्ये ट्रम्प यांची इराणला धमकी. इराणी क्षेपणास्त्र अमेरिकेसाठी धोकादायक, ट्रम्प यांचं विधान. पंतप्रधान मोदी खोमेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त का करत नाहीत? मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत आहेत का? खासदार संजय राऊतांचा सवाल. इराणनं संकट काळात कायम भारताला मदत केल्याचीही आठवण करून दिली. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातल्या विमान वाहतुकीला फटका. हजारो उड्डाणं रद्द. अनेक भारतीय आखाती देशात अडकले. इस्रायल इराण युद्धामुळे भारतामधील कृषी निर्यात संकटात. हवाई मार्ग बंद झाल्यामुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यात ठप्प. स्थिती कायम राहिल्यास कृषी निर्यातीवर मोठा परिणाम होणार. वेसार कंपनीचे मालक रोहित सिंह उड्डाणावेळी मुख्य पायलटच्या सीटवर झोपले. जय पवार यांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ. वेसार कंपनीसह रोहित सिंहवर कारवाईची डीजीसीएकडे मागणी. नागपूर एसबीएल कंपनी भीषण स्फोट प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून 21 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. स्फोट प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक. एसबीएल कंपनी स्फोटामधील मृतांच्या कुटुंबियांना 75 तर जखमींना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्या. भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांची मागणी. नागपुरातील एसबीएल कंपनीमधील स्फोटात 19 जणांचा मृत्यू. चंद्रपुरात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये नदीत बुडून 3 मुलांचा मृत्यू. माजरी आणि खरकाडा इथल्या घटना. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. ई केवायसीसाठी आता राज्य सरकारकडून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. केवायसी पूर्ण न केल्यास पैसे येणं कायमचं बंद होणार.